विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र, ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करतो। आज लिंगभाव निगडित समस्या या संदर्भाची माहिती आजच्या तासिकेच्या अनुषंगाने आपल्याला पाहावयाची आहे। आता लिंगभाव निगडित समस्या म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्याशी जी निगडित समस्या आहे ती समस्या या मानवतावादाशी निगडित असलेल्या संपूर्ण समस्याची माहिती आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मानवाशी निगडित अनेक विषयात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत व त्या समस्या अंतर्गतरित्या एकमेकांना जोडलेल्या सुद्धा असतात। यातील महत्त्वाच्या समस्यांपैकी पहिली समस्या आहे पर्यावरण, दुसरी समस्या आहे गरिबी आणि तिसरी समस्या आहे लिंगभाव निगडित समस्या, त्यालाच गरिबी आणि स्त्रिया या अनुषंगाने आपल्याला पाहावयाचे आहे। आता या संपूर्ण समस्या मानवाशी निगडित असल्यामुळे त्या मानवतावादी दृष्टिकोनाशी सुद्धा निगडित आहेत असं आपल्याला म्हणता येईल। तर मानवतावाद म्हणजे काय याच्या आधी आपण पाहिलेला आहे। तर मानवतावादाची अतिशय साधी आणि सोपी व्याख्या आहे किंवा अर्थ आहे, माणसाने माणसाशी वागण्याची बोलण्याची एक साधीसुधी पद्धती म्हणजे मानवतावाद होय असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसासोबत एक तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून वागलं पाहिजे व वागविलं गेलं पाहिजे, कारण प्रत्येक माणसाला सन्मानाने जीवन जगण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे आणि म्हणूनच आपलं हित लक्षात घेऊन इतरांसोबत आपण कशा पद्धतीने वागतो आणि ती वागण्याची एक साधी सोपी पद्धती म्हणजे मानवतावाद होय। आणि जगातील अनेक देशामध्ये या स्त्रियांशी निगडित अनेक अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत। आता प्रत्येक देशानुसार स्त्रियांच्या समस्या ह्या वेगवेगळ्या सुद्धा असू शकतात, कारण प्रत्येक देशाचं शासन कारभार म्हणजे सरकार आणि त्या देशाची विचार पद्धती यानुसार त्या स्त्रियांवर ज्या काही विकासात्मक प्रक्रिया आयोजित केल्या जातात आणि त्यानुसार स्त्रियांचा स्तर हा कशा प्रमाणात आहे त्यावर त्या देशातील स्त्रियांचं काय आहे विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो। प्रत्येक देशामध्ये विचारसरणी वेगवेगळी आहे, त्या देशाची शासन संस्था वेगवेगळी आहे, त्या देशांमध्ये त्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि दृष्टिकोन हा वेगवेगळा असला तरी जगातील प्रत्येक स्त्रियांची एक जागतिक पातळीवरची समस्या एकच ठरविण्यात आली, ती म्हणजे स्त्रियांमध्ये असणारी गरिबी होय। मग आता स्त्रियांमध्ये गरिबीचे प्रमाण जास्त आहे आणि स्त्रियांमध्ये ही जी काही समस्या आहे गरिबी, ती गरिबीची समस्या सोडविण्यासाठी जागतिक पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर काय प्रयत्न केले या संपूर्ण प्रयत्नाची माहिती या तासिकेच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत। आता स्त्रियांमधील जी गरिबीची समस्या आहे तर स्त्रियांमध्ये ही गरिबीची समस्या कोणत्या कारणांमुळे निर्माण झालेली आहे तर जागतिक पातळीवर युनोने म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातील अनेक स्त्रियांचा दृष्टिकोन या समस्येच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे। तर ती पहिली समस्या आहे सांस्कृतिक नीतिमूल्ये। आता सांस्कृतिक नीतिमूल्ये जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत आणि प्रत्येक धर्माची
ही वेगवेगळी संस्कृती आहे आणि प्रत्येक धर्मातील माणसांना आणि स्त्रियांना आपापली संस्कृती आवडत असते आणि आपापल्या संस्कृतीचा प्रत्येक जण हा आदर करीत असतो. परंतु ती संस्कृती व त्या संस्कृतीमध्ये असणारे नीतिमूल्य त्या स्त्रियांवर अन्यायकारक आहेत की काय याचा तपास करणे आणि ती नीतिमूल्य स्त्रियांना अन्यायकारक ठरत असतील तर ती नीतिमूल्य बदलविण्यासाठी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या चळवळी सुद्धा निर्माण झालेल्या दिसून येतात. आता सांस्कृतिक नीतिमूल्यांमध्ये अनेक अशा समस्या स्त्रियांच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या आहेत. कारण संस्कृती टिकविण्यासाठी स्त्रियांवर फार मोठे अन्याय लादले गेलेले आहेत. स्त्रीने पूजा अर्चा केली पाहिजे. इतकंच नव्हे तर या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं. स्त्रियांना नोकरी करण्यामध्ये किंवा प्रशासकीय क्षेत्रामध्ये कुठलाही वाव दिला जात नाही. स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळावं. स्त्रिया राजकारणामध्ये येऊ नयेत. स्त्रिया प्रशासकीय सेवेमध्ये येऊ नयेत. अशा पद्धतीची जी नीतिमूल्ये आहेत हे स्त्रियाला घातक आहे. आणि म्हणूनच जी काही नीतिमूल्ये आहेत हे बदलविण्यासाठी जागतिक पातळीवर म्हणा किंवा भारत देशात म्हणा अशा अनेक चळवळी निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यानंतरचं कारण आहे वस्तू व मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव. आता स्त्री आणि पुरुषांमध्ये वस्तू व मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आणि स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठल्याही मालमत्तेचं समप्रमाणामध्ये वाटणी केली जात नाही आणि संपत्तीच्या संदर्भामध्ये स्त्रियांना सुद्धा दुय्यम स्थान दिलं जातं. मग स्त्री आणि पुरुष ही निसर्गातील दोन्हीही व्यक्ती एक समान आहेत आणि संपत्तीमध्ये दोघांचाही सारख्या प्रमाणामध्ये वाटा असू शकतो. परंतु या पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि त्यामध्ये असमानता निर्माण केली. संपत्तीमध्ये पुरुषांचा प्रथम क्रमांक लागतो आणि स्त्रियांना मात्र दुय्यम दर्जा असल्याप्रमाणे कुठेतरी मागे राहताना दिसतात. त्यांना संपत्तीमध्ये आणि वस्तू वाटपामध्ये समप्रमाणामध्ये काय केला जात नाही, भाग दिला जात नाही आणि हे सुद्धा स्त्रियांच्या गरिबीचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर तिसरं कारण आहे स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे. जर सत्तेच्या संदर्भात आपण विचार केला तर स्त्री आणि पुरुषांमध्ये असमान अशी फार दरी निर्माण झालेली आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सत्ता असणे अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. परंतु सत्तेमध्ये पुरुषांची कुठेतरी मक्तेदारी निर्माण झालेली आहे आणि स्त्रियांना सत्तेमध्ये दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. कारण स्त्रिया सत्ता सांभाळू शकत नाही. त्या मनाने कमजोर असतात, शरीराने कमजोर असतात आणि सत्ता सांभाळण्यासाठी मन आणि शरीर अतिशय कठोर व्हावं लागतं आणि कठोर मनाच्या माणसांनाच फक्त सत्ता सांभाळता येते. अशा पद्धतीची भावना या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आहे आणि स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने सत्तेमध्ये समान वाटा न मिळाल्यामुळे स्त्रिया कुठेतरी आज गरीब आहेत. स्वतःचा विकास स्वतः करू शकत नाही. अशा पद्धतीची भावना अनेक स्त्रियांमध्ये रुजलेली आहे आणि म्हणूनच या स्त्रियांचा बऱ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येत नाही. त्यानंतर चौथं कारण आहे स्त्रिया आणि मुलींना विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आता प्रत्येक देशातील कुटुंबामध्ये स्त्रिया आणि मुली आहेत. परंतु घरातील जबाबदारी किंवा कौटुंबिक जबाबदारी पार पाडित असताना या स्त्रियांना व मुलींना कोणताही मोबदला दिला जात नाही. त्यांच्याकडून मोफत विनामूल्य काम करून घेतल्या जातात. आता विनामूल्य काम करून घेतल्या जात असल्यामुळे या स्त्रिया व मुली
या दुसऱ्याचं काम करण्यासाठी कोणताही संपत्तीच्या स्वरूपात असो किंवा वस्तूच्या स्वरूपात असो कोणताही मोबदला न घेतल्यामुळे त्यांच्याकडे कुठलाही पैसा यांची साठवणूक झालेली नाही आणि म्हणूनच स्त्रिया या मोठ्या प्रमाणात गरिबीमध्ये जीवन जगताना दिसतात आणि म्हणूनच स्त्रियांना त्यांच्या कामाची कदर करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा आणि या मोबदल्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील, आत्मनिर्भर बनू शकतील, अशा पद्धतीची समस्या या गरिबीच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि त्यानंतरचं कारण आहे स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रात अधिक प्रमाणात दिसून येते. स्त्रिया मोठ्या प्रमाणात अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये दिसून येतात. त्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये त्यांना औपचारिक क्षेत्रामध्ये त्यांना फारसा वाव दिला जात नाही आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अनौपचारिक कार्य करून घेतल्या जातात आणि त्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही. आणि ही संपूर्ण पाचही कारणे स्त्रियांच्या गरिबीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आहेत आणि या 5 कारणांमुळे स्त्रियांमध्ये गरिबी ही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. मग ही स्त्रियांमध्ये असणारी गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर व जागतिक पातळीवर काय काय प्रयत्न केले गेले आहेत. ते प्रयत्न म्हणजे ते योगदान सुद्धा पाहणे तितकेच गरजेचे आहे. आता लिंगभाव निगडित समस्या आपण पाहिली म्हणजे काय, स्त्री आणि पुरुषामध्ये जो भेदभाव केला जातो त्या भेदभावाला लिंगभाव निगडित समस्या असं म्हटलं जाते. स्त्रियांमध्ये असणारी गरिबी, तर स्त्रियांमध्ये असणारी गरिबी ही आजच्या काळामध्येच निर्माण झालेली नाही तर फार पूर्वीपासून निर्माण झालेली ही समस्या आहे. 19व्या शतकामध्ये अशा अनेक चळवळींचा उदय झाला. कशासाठी चळवळींचा उदय झाला? कारण या स्त्रीवादी चळवळीचा उदय यासाठी झालेला आहे स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये जे काही अत्याचार अन्याय केले जातात ते अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी या स्त्रीवादी चळवळी अनेक प्रमाणात निर्माण झालेल्या दिसून येतात. कारण अनेक चळवळी निर्माण झालेल्या आहेत. कारण चळवळी का निर्माण होतात? कारण चळवळीची परिभाषा किंवा व्याख्या असे आपल्याला सांगता येईल. कारण आपल्या सामाजिक जीवनात कोणतेही बदल घडवून आणण्यासाठी, आपल्या सामाजिक जीवनात कोणतेही बदल घडवून आणण्यासाठी किंवा होऊ घातलेले बदल टाळण्यासाठी केलेली सामूहिक कृती म्हणजे काय होय? चळवळ होय. कारण प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे समाजाशी जुडलेलं असतं आणि समाजामध्ये अनेक अशी बंधने निर्माण झालेली असतात आणि जी बंधने स्त्रियाला ही काय आहेत? घातक आहेत. ती बंधने झुंगारून या स्त्रियांचा काय केला गेला पाहिजे? विकास केला गेला पाहिजे. आणि इतकंच नव्हे, त्या सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी व होऊ घातलेले बदल आणि जे बदल निर्माण झालेले आहेत ते बदल टाळण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये निर्मूलन करण्यासाठी जी सामूहिक कृती केली जाते, या सामूहिक कृतीला काय म्हटले जाते? चळवळ म्हटले जाते. अशा 19व्या शतकामध्ये अशा अनेक चळवळी निर्माण झालेल्या होत्या. 19व्या शतकामध्ये अशा अनेक चळवळी निर्माण झालेल्या होत्या. उदाहरणार्थ पाहायचं झाल्यास आपल्याला पर्यावरण विषयक चळवळ म्हणता येईल, कामगार विषयक चळवळ म्हणता येईल, मूलभूत हक्कासंबंधी चळवळ म्हणता येईल, स्त्रियांच्या हक्कासंबंधी निर्माण झालेल्या चळवळी म्हणता येईल. एकतर नदी बचाव आंदोलनाची चळवळ म्हणता येईल. अशा अनेक चळवळी निर्माण झालेल्या आहेत. आता या चळवळी अनेक निर्माण झाल्या. या चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? कारण समाजामध्ये जे काही बदल होत आहेत ते बदल समाजातील घटकांना घातक आहेत
ते बदल होऊ देऊ नये आणि जे बदल होणार आहेत त्यांनाही आळा घालण्यासाठी या चळवळी निर्माण झालेल्या दिसून येतात. आता चळवळी अनेक असतील आणि अजूनही अनेक चळवळी निर्माण होतील, परंतु प्रत्येक चळवळीचा हेतू त्या घटकांमध्ये जे काही अन्याय होतात तो अन्याय दूर करण्यासाठी या चळवळी निर्माण झालेल्या असतात. आणि प्रत्येक चळवळीचं वैशिष्ट्य, चळवळी अनेक असल्या तरी प्रत्येक चळवळीचे वैशिष्ट्य आपल्याला एक समानच दिसून येतील. आता चळवळीचे वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील, तर चळवळी या सामूहिक स्वरूपाच्या असतात आणि प्रत्येकाची समस्या ही काय असते, एकसारखी असते. म्हणजे एकसारख्या समस्यांनी बाधित लोक एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी जी सामूहिक कृती केली जाते त्याला चळवळ असे म्हणतात. आणि चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये कोणता बदल घडवून आणायचा आहे आणि जो बदल झालेला आहे तो बदल टाळण्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला काय प्रयत्न करता येतील या संपूर्ण कार्यक्रमाची आखणी सुद्धा चळवळीच्या माध्यमातून केली जाते. आणि ही कृती किंवा ही चळवळ कोणत्याही एका व्यक्तीची नसते, तर अनेक लोकांची ही समस्या असते आणि अनेक लोक एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध जेव्हा प्रतिकार करण्याचं ठरवितात तेव्हा तिला चळवळ असं म्हटलं जातं. आता चळवळ ही सामूहिक स्वरूपाची असते आणि बदल घडविण्यासाठी निर्माण झालेली असते व बदलांना प्रतिकार करण्यासाठी निर्माण झालेली असते. इतकंच नव्हे तर ही चळवळ एखाद्या धोरणात्मक निर्णयावर प्रकाश किंवा प्रभाव टाकण्यासाठी सुद्धा निर्माण झालेली असते आणि अशा पद्धतीचे धोरणे राबविण्यासाठी सुद्धा चळवळ काहीतरी मार्गदर्शन करीत असते. आणि ही कोणतीही चळवळ निर्माण झाली असली तरी ही चळवळ संघटित स्वरूपाची असते आणि संघटित स्वरूपाची असल्यामुळे यात मार्गदर्शन करणे, कार्यक्रमाची आखणी करणे, या चळवळीचे कोणीतरी नेतृत्व करणे अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजनही करावं लागतंय. आणि ही चळवळ म्हणजे आपली समस्या संपली म्हणजे चळवळ बरखास्त झाली किंवा चळवळ सुद्धा संपली असं म्हणता येत नाही. कारण ही चळवळीची जी कृती असते हे सातत्याने नेहमी चालत राहणारी असते. म्हणजे आपले ध्येय साध्य होईपर्यंत, किमान पक्षी कोणतेही ध्येय साध्य होईपर्यंत ही चळवळ सदैव कार्य करीत असते. आणि अशी चळवळ ही दीर्घकाळ पर्यंत नेहमी चालत असते. कारण जोपर्यंत प्रत्येक घटकातील अन्याय आणि अत्याचार दूर होत नाही तोपर्यंत अशा चळवळी निर्माण होत राहतात आणि निर्माण होतीलही. आणि प्रत्येक चळवळीचं उद्देश मात्र एकच असतो की या घटकांवर जे काही अन्याय व अत्याचार केले जातात ते कुठेतरी दूर केले गेले पाहिजे. आणि म्हणूनच या चळवळी निर्माण झालेल्या आहेत. आणि स्त्रियांवर जे अन्याय व अत्याचार होतात, स्त्रियांवर जे नीती मूल्यांच्या माध्यमातून जे काही बंधने लादलेले जातात ते बंधने दूर करण्यासाठी अनेक चळवळी निर्माण झालेल्या 19व्या शतकामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या होत्या. त्या चळवळी आपल्याला खालीलप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून या हिंदू धर्मामध्ये स्त्रियांवर जी काही बंधने लादलेली आहेत ती बंधने कुठेतरी स्त्रियांना अन्याय करणारी आहेत, घातक आहेत आणि ती बंधने झुंगारून स्त्रियांना आपला विकास साध्य करता येईल. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. राजा राममोहन राय यांनी कित्येक वर्षापर्यंत स्त्रियांमध्ये सामाजिक सुधारणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनेक मार्गदर्शन केले, अनेक चळवळी उभारल्या, अनेक समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेले दिसून येतात. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि या आर्य समाजाच्या माध्यमातून स्त्रियांवर जे काही अन्याय व अत्याचार केले जातात ते थांबविणे. कारण स्त्रिया सुद्धा माणसासारखे जीवन जगणारे घटक आहे, त्यांना माणसासारखं जीवन जगू दिलं गेलं पाहिजे. हाच या सर्व चळवळींचा एक उद्देश होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांमध्ये
शिक्षणासाठी जनजागृती निर्माण व्हावी, स्त्री शिक्षण घ्याव्यात आणि म्हणूनच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि इतकंच नव्हे तर महिला विद्यापीठाची सुद्धा स्थापना केलेली दिसून येते. सावित्रीबाई फुले यांचा तर स्त्रियांच्या संदर्भामध्ये फार मोठे योगदान आहे. स्त्रिया शिकल्या पाहिजे आणि स्त्रिया जर शिकल्या नाही तर कुठल्याही कुटुंबाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी ते अनेक समाजाचा अन्याय आणि अत्याचार स्वतः सहन केले आणि स्वतः शिक्षिका झाल्या आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी निघाल्या. त्यांच्यावर अनेक समाज चिडून दगड धोंडे फेकून मारू लागले, परंतु त्या आपल्या कार्यामध्ये कधीही कमी पडू दिली नाही आणि आपलं कार्य थांबवले सुद्धा नाही. पंडिता रमाबाई आहे, ताराबाई शिंदे आहे, गोपाळ हरी देशमुख आहे, अशा अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न 19व्या शतकामध्ये केलेले दिसून येतात. न्यायमूर्ती रानडे आहे. आता या स्त्रियांच्या विकासासाठी ज्या काही चळवळी निर्माण झालेल्या आहेत, या चळवळीचा मुख्य हेतू काय होता किंवा या चळवळी कोणते घटक घेऊन निर्माण झालेल्या होत्या, तर ते घटक आपल्याला पाहायचे आहेत. सामाजिक घटक. आता स्त्रियांच्या सामाजिक जीवनामध्ये काय करणे, बदल घडवून आणणे. आता सामाजिक जीवनामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तर स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारणे. पूर्वी बालविवाह सारख्या प्रथा होत्या. या बालविवाह प्रथा स्त्रियांसाठी हानिकारक आहेत, त्या प्रथा बंद केल्या पाहिजे. आणि सामाजिक जीवनामध्ये केशवपन, सती प्रथा नावाच्या प्रथा होत्या आणि सती प्रथा, केशवपन या ज्या वाईट प्रथा आहेत, या स्त्रियाला घातक ठरणाऱ्या आहेत आणि या प्रथा कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत. आणि म्हणूनच या स्त्रीवादी चळवळींनी या प्रथांविरुद्ध आवाज उठवून स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यानंतर राजकीय जीवनामध्ये जर स्त्रियांचा विकास करायचा असेल तर स्त्रिया राजकारणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुद्धा असणे गरजेचं आहे. आणि राजकारणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नसला तर या स्त्रिया स्वतःच्या विकासासाठी कोणतेही कायदे निर्माण करू शकणार नाही. कारण स्त्रियांच्या विकासासाठी पुरुष प्रधान संस्कृती ही तर कायदे तयार करू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या जीवनासाठी नवीन कायदे, जनजागृती घडवून आणण्यासाठी या स्त्रियांना स्वतः राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे. आणि मग राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला गेला पाहिजे. त्यांना एखादं राजकारणाच्या दृष्टिकोनातून किंवा निवडणुकीच्या माध्यमातून जर एखादं पद मिळालं तर ते पद त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. आणि पद स्वीकारल्यानंतर या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची टीका सुद्धा होऊ देऊ नये, म्हणजे त्यांना राजकीय संरक्षण सुद्धा मिळालं गेलं पाहिजे. अशी अनेक घटक. त्यानंतरचा घटक आहे आर्थिक. आर्थिक म्हणजे संपत्तीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात असतो. स्त्रिया जोपर्यंत आत्मनिर्भर बनणार नाही, स्वावलंबी बनणार नाही किंवा कोणताही रोजगार करणार नाही, तोपर्यंत त्या सुखी होऊ शकत नाही. आणि स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना रोजगार देणे हे सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्त्रियांसाठी अनेक घटक. शिक्षण सुद्धा आहे. स्त्रिया शिकल्या पाहिजे. आणि कारण शिकलेल्या व्यक्तीलाच आपल्या जाणीव दुसऱ्यांपर्यंत पोहोचविता येतं, आपल्या समस्या दुसऱ्यांपर्यंत मांडता येतं. आणि म्हणूनच स्त्रियांमध्ये शिक्षण देणे सुद्धा गरजेचे आहे. अशा विविध अंगाने विचार करून या चळवळी सुद्धा निर्माण झालेल्या होत्या. आणि इतकेच नव्हे तर या चळवळीमध्ये हे 4 घटक सुद्धा महत्त्वाचे होते. समान हक्क. या स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने समान हक्क मिळाले पाहिजे. समान हक्क मिळाले पाहिजे. जर त्यांना समान हक्क मिळाले तर ते पुरुषाच्या बरोबरीने कार्य करू शकतात आणि पुरुषाच्या बरोबरीने त्यांचा विकास होऊ शकतो. सामाजिक समानता आहे. समाजामध्ये वावरताना
पुरुषाच्या बरोबरीने त्यांना सामाजिक समानता सुद्धा मिळाली गेली पाहिजे. त्यानंतर राजकीय समानता आहे. ज्या पद्धतीने पुरुषांना निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा आणि कोणतंही पद मिळालं तर त्यांना धारण करण्याचा अधिकार मिळतो, तशाच पद्धतीचा अधिकार हा सुद्धा स्त्रियांना मिळाला गेला पाहिजे. त्यालाच राजकीय समानता म्हणता येईल. त्यानंतर लिंगभाव प्रति न्याय. स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव न करता स्त्रियांना हा न्याय मिळाला गेला पाहिजे. पुरुषांचा विचार करून या स्त्रियांवर अन्याय होता कामा नये आणि इत्यादी घटक समाविष्ट करून या अनेक स्त्रीवादी चळवळी निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि या स्त्रीवादी चळवळी निर्माण करण्यासाठी 19व्या शतकामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये, आपल्या भारत देशामध्ये असे अनेक थोर सुधारक सुद्धा होऊन गेलेले आहेत. मग स्त्रियांमध्ये ज्या काही या समस्या आहेत, या समस्या सोडविण्यासाठी जागतिक पातळीवर म्हणा किंवा राष्ट्रीय पातळीवर म्हणा, या स्त्रियांचं सक्षमीकरण करणे गरजेचं आहे. आता सक्षमीकरण म्हणजे काय? त्या स्त्रियांमध्ये शारीरिक, बौद्धिक, भावनिक सन्मान निर्माण करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे, स्वावलंबन निर्माण करणे, याला कुठेतरी आपल्याला सक्षमीकरण म्हणता येईल. आणि सक्षमीकरणाची संकल्पना किंवा तत्वप्रणाली 1990 नंतर आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेली दिसून येते. आणि ही एक संकल्पना म्हणूनच विचार केला गेला नाही, तर एक तत्वप्रणाली मानली जाऊ लागली. आता सक्षमीकरण म्हणजे काय? कारण सक्षमीकरण ही अशी प्रक्रिया की ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागविता येतात. आणि या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो आणि तिचा स्वाभिमान सुद्धा वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ सुद्धा निर्माण होते. आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि राजकीय अशा विविध बाजू आहेत. स्त्रियांचं सक्षमी करायचं असेल, त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेतरी स्थान दिलं गेलं पाहिजे, आर्थिक क्षेत्रामध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा त्यांना कठोर बनविलं पाहिजे आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना स्थान दिलं गेलं पाहिजे. तरच या चारही बाजूंचा, या चारही अंगांचा विचार करून या स्त्रियांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. आणि इतकंच नव्हे तर जागतिक राजकारणामध्ये 1980 सालापासून लिंगभाव दृष्टिकोन विकसित झाला. आणि या लिंगभाव दृष्टिकोनामध्ये लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये आणि यामध्ये स्वभाव आहे, नीतिमूल्य आहे, भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो. लिंगभाव निगडित दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांच्या संसाधनावर असणारा हक्क व कामाचे विभाजन, मागण्या व समस्या यावर भाष्य करतो. लिंगभाव दृष्टिकोन निर्माण झाला. आणि हा लिंगभाव दृष्टिकोन म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव न मानता पुरुषाला ज्या पद्धतीने आपले हक्क मिळतात, स्त्री पुरुषांना जशा पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे, तशाच पद्धतीचा अधिकार आणि हक्क हा सुद्धा स्त्रियांना मिळाला गेला पाहिजे, असा लिंगभाव दृष्टिकोन निर्माण झालेला दिसून येतो. आणि संयुक्त राष्ट्राचे स्त्रियांसाठी योगदान. आता संयुक्त राष्ट्राने म्हणजे युनोने, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी स्त्रियांच्या विकासासाठी काय काय योगदान दिलेले आहे. सर्वात पहिले स्त्रियांच्या समस्या काय होत्या? तर स्त्रियांच्या समस्या नंबर 1, महिलांसाठी चांगला रोजगार संधीचा अभाव. महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव आहे, चांगला रोजगार मिळू शकत नाही. नंबर 2, स्त्री आणि पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये जे वेतन मिळतं हे कुठेतरी असमान आहे. पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांना वेतन मिळत नाही. ही स्त्रियांमध्ये असणारी काय आहे? समस्या आहे. चांगले शिक्षण न मिळणे, चांगल्या आरोग्य सुविधा न मिळणे आणि स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाणे आणि स्त्रियांचा हिंसात्मक दृष्टिकोनातून कुठेतरी
वापर करणे आणि आर्थिक व राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व नसणे ह्या समस्या काय आहेत? स्त्रियांच्या आहेत. आणि या स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी 1975 ते 85 हे दशक संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक मानले जाते. आणि या दशकामध्ये स्त्रियांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने अनेक उपक्रम राबविले आणि अनेक मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. नंबर 1 आहे हेतू. जगात सर्व स्त्रियांना समान हक्क आणि समान संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा कार्यक्रमाचा हेतू होता. जगातील सर्व स्त्रियांना, कोणत्याही एका देशातील स्त्रियांचा इथे शब्दप्रयोग केलेला नाही. जगातील सर्व स्त्रियांना समान हक्क आणि समान संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा कार्यक्रमाचा हेतू होता. आणि नंबर 2, स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नाशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला. आणि शिक्षण, आरोग्य, कामाच्या जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना असमानता यावर लक्ष केंद्रित केले. अशा पद्धतीने 1975 ते 85 हे दशक संयुक्त राष्ट्राच्या वतीने स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचे दशक मानले जाते. आणि संयुक्त राष्ट्राने सुद्धा स्त्रियांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान व मार्गदर्शन केलेले आहे. अशा पद्धतीने स्त्रियांमध्ये ज्या काही समस्या होत्या त्या समस्या सोडविण्यासाठी एक राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही प्रयत्न केले गेले या प्रयत्नाची माहिती या तासिकेमध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आणि सरतेशेवटी या तासिकेच्या अंतिम भागामध्ये गृहपाठ दिलेला आहे. सक्षमीकरण म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे कोणते दशक सुरू झाले? आणि त्यानंतरचा प्रश्न आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. भारतातील महिलांची स्थिती. अ आहे आर्थिक असमानता, ब आहे तस्करी व शोषण, 4 क आहे साक्षरतेचे प्रमाण आणि ड आहे राजकीय प्रतिनिधित्व. या 4 मुद्द्यांच्या आधारे भारतातील महिलांची स्थिती आपल्याला स्पष्ट करायची आहे. या व्हिडिओच्या संदर्भात विद्यार्थ्याला काही अडचणी निर्माण झाल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मोबाईल नंबर आहे 7756959581. धन्यवाद.